आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेळेला मी खूप हुशार समजूतदार समजत होते, पण नाही, कसा वागला आज, फार चुकीचा वागला तो. आई तुम्ही शांत व्हा. अरे काय शांत व्हा, काय बोलणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. छे, मला नाही आवडलं. आजीला घेऊन जा. सत्यवान मामा जी. तिकडी जिंकली खोत हरले हे बाबारावांना सहन झालं असतं. तिकडी अपशकुनी असते हा बाबाराव खोतांचा शब्द खाली पडता कामा नये. आग धुमसत राहायला हवी. तयारी करा. येतंय ना लक्षात? थँक्यू. आज तुझ्यामुळे मी हे दीपपूजन करू शकले. तू माझ्यासाठी जे केलंयस ना ते मी शब्दात सुद्धा नाही सांगू शकत रे. आजचा दिवस मी कधीच नाही विसरू शकणार. थँक्यू सो मच. अशुभ घडले गुरुजी. आग लागली, आग ग्रामपंचायतच्या ऑफिसला. निभायला नको तर तेच झालं. आता या सगळ्याचं खापर माझ्या मुलीच्याच माती फोडणार. आग लागली, आग लागली, आग लागली. बघू नका, पाणी आलं, पाणी आलं, लवकर हात दाखवू नका, फक्त विजय कुठे पाणी आलं. इजवा इजवा इजवा. तिकडीमुळे अपशकुन झाला, ती जबाबदार आहे या सगळ्याला. तिकडीने पूजा केली म्हणून अपशकुन झाला. अपशकुन म्हणजे काय? कुठं काही घडलं तरी त्या नलीच जबाबदार का? अरे पाणी आलं. नलीच्या जीवावर उठलेत सगळे. तिला अपशकुनी ठरवायचंच सगळ्यांना. पण मी नलीच्या पाठीशी. तिकळी अपशकुनी नसते, अशुभ नसते, हे मी ना सिद्ध करून दाखवीन आता. वेद, वेद इकडे. फार धावपळ झाली नाही रे तुझी, पण आग विझली ना. हो, बरं झालं. कोणाला दुखापत नाही ना झाली? नाही. पण तू शांत का? आजीला खूप बोललास म्हणून गप्प आहेस का? अरे तू तरुण आहेस, त्यात खोतांचं गरम रक्त, आयुष्यात वागतो माणूस. पण चुकीच्या माणसाच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर काय परिणाम होतो हे बघतोस ना. अरे मी काय, गावातली अनुभवी माणसं बोलतात, त्यावर तरी विश्वास बसला का तुझा? का अजूनही तुला तिकडीच बरोबर वाटते?
निष्पाप वाटते. आजी मी तुला उलट बोललो, आय एम सॉरी. पण हे सगळं करण्यामागे माझा एकच उद्देश होता की ह्या सगळ्या रूढी परंपरा बंद व्हाव्यात. अरे पण त्याचा त्रास इतरांना झाला असता तर, त्या आगीत कुणाच्या जीवाला धोका झाला असता तर. अरे बाळा, या अनुभवाचे बोल आहेत. जे आम्ही भोगलं ते तुमच्या नशिबी यायला नको असं आम्हाला वाटतं. एक तिकडी काय विध्वंस करू शकते याचा अनुभव घेतलाय आम्ही. वेद, जुनी माणसं ही जुन्या विचारांचीच असतात. त्यांचे विचार सहसा बदलत नाहीत. सासूबाई जुन्या वळणांच्या आहेत, पण त्या तुझ्या आजी आहेत हे विसरू नकोस आणि फार मनालाही लावून घेऊ नकोस. आई, मलाच पाणी आणते. थांब. काय चाललंय हे सगळं? गावात सगळीकडे चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीला आग लागली आणि त्याचं कारण? त्या ग्रामपंचायतीला आग लागलेली नाही, आपल्या नशिबाला आग लागलीये आणि उरलाय तो दुर्दैवाचा कोळसा. या तुझ्या लाडक्या बहिणीनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. गावातले सगळे सांगत होते ऋषी, नलीच्या हातून दीप पूजा नको, पण हिला हे ऐकायचं नव्हतं. हिला ऐकायचं होतं ते वेदचं. तो शाणा सांगणार आणि हे ऐकणार. यांना सांगितलं लाव दिवे, ते हिनं ऐकलं. काय झालं? हिनं दिवे लावले आणि तिकडे ग्रामपंचायतीला आग लागली. एवढ्याच वेळात अपशकुन झाला. आता हे हिनं स्वतः सिद्ध केलं ना की ही अशुभ आहे, ही अमंगळी आहे. आता शिक्कामोर्तब झाला, ही तिकडी आहे त्याचा. ऑफिसला निघालायस? हो. जपून जा, गाडी हळू चालव. आई, मी गाडी हळू आणि सावकाशच चालवतो. हो, मी तुला काही ओळखत नाही का? नियम आणि शिस्त मोडणाऱ्यातला तू नाहीस. ते काम सौरभचं. एक मिनिट. उगाच सगळ्यांना सौरभ उथळ वाटतो, पण सौरभ सुद्धा नीट सावकाश नियम पाळत गाडी चालवतो. बाय द वे, माझ्या गाडी चालवण्याला घेऊन अचानक एवढं कन्सर्न कसा काय? जागरणामुळे डोळे लाल दिसतायत तुझे, चेहऱ्यावरही थकवा जाणवतोय. काल रात्री जे घडलं त्याचा खूप जास्त विचार करतोयस तू. ओळखत नाही का मी तुला? असं काही नाहीये अरे आई. तू परवा नलीच्या आईला भेटायला गेली होतीस ना? हो. अरे इतकी वर्ष एकाच गावात राहतोय आम्ही. काही ना काही कारणांनी बायका एकमेकींना भेटतातच. आणि तू कशाला आम्हा बायकांमध्ये पडतोयस? तुला कसं समजलं मी आणि सरस्वती एकमेकींना भेटलो ते? परवा नलीच्या घरी मी भेटायला गेलो होतो ना, तेव्हा काकूनी मला सांगितलं. हा, नलीला भेटलास ना? काय बोलणं झालं तुमच्यात? नाही, असं विशेष असं काहीच नाही. अरे कमाल झाली. काहीतरी कारण होतं म्हणून भेटायला गेला होतास ना? मग बोलणं झालं नाही असं कसं म्हणतोस? नाहीये ग, म्हणजे विशेष असं काहीच नाही ग. ऍक्च्युली नलीचा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न करणारा मुलगा संकेत होता, हे मी तिला सांगायला गेलो होतो. पण काय
तोपर्यंत काकू आले आणि मी निघालो. आई, गावातल्या बायका जसं भेटतात तसं तुम्ही भेटला तसं तू म्हणालीस ना. हो. पण काकूनी मला असं सांगितलं की तू त्यांच्या घरी गेली होतीस त्यांना भेटायला. आई, गावडेंशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत असे बाबा ठणकावून सांगतात. तू काकूंना भेटायला त्यांच्या घरी गेलीस. बाबांना माहिती आहे. आई ऐक ना, मला माहितीये तू मला आणि नलीला घेऊन खूप कन्सर्न्ड आहेस, पण माझ्यासाठी अशी रिस्क नको ना घेऊ. आईचं काळीज रे. येऊ? नीट सर. आई, डबा झालाय का? झालाय. डब्यात बटाट्याची भाजी आहे. ठीक आहे, चालेल. बरं आहे तुझं, सगळं चालतं तुला. मला तसं वागता येत नाही. ऋषी, हा, घाईत आहेस? हो, म्हणजे असा थोडा उशीरच झाला. तेच, फार उशीर होण्यापूर्वी काही निर्णय घ्यावे लागते. एकदा का वेळ निघून गेली की बोलण्याला काही अर्थच नाही ना. आई, तू उगाच अति काळजी करतेस असं वाटत नाहीये का तुला? मग करायला नको. सतत विचारांचं वादळ घोंगावत असते रे डोक्यात. म्हणजे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हाव्यात एवढंच. नलीबद्दल बोलायचंय का तुला? आपल्या घरात दुसरा कुठला विषय असतो? ऋषी, मला आता स्वस्त फसवत नाहीये. आपण लगेच नलीसाठी एखादं स्थळ शोधूया. लगेचच? मग त्यासाठी काही वेगळा मुहूर्त बघणार आहेस? अरे तो शुभ मुहूर्त आपल्या आयुष्यात येणार आहे की नाही तेच माहित नाहीये. काही पण इतकी घाई? सगळं शांत सुरळीत होईपर्यंत वाट बघायची आहे का? मग किती दिवस वाट बघायची सांग? आई, कमीत कमी नलीला तरी सावरू दे. आपण दोघेच एवढे कासावीस झालोय. नलीच्या मनाची काय अवस्था झाली असेल थोडा तरी विचार कर आई. मी करत नाहीये. आई, असं म्हणायचं नाहीये ग मला. मग कशाला फाटे फोडतोयस? तिच्या लग्नाच्या विचारानं झोप उडालीये माझी. काही गोष्टी तुमच्या पुरुषांच्या लक्षात येत नाहीत तेच खरं. आई, हे बघ, मला असं वाटतं आपण नलीच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार. तेच सांगणार होते मी तुला. नलीच्या लग्नाचं मी सुषमाच्या कानावर घालते. आई, तू हे अजिबात करू नकोस. आई, अगं नली वैतागेल. तिला नाही आवडणार. तू सुषमा आत्याला ह्या सगळ्यात आणू नकोस. न आवडण्यासारखं काय आहे? ती काही शत्रू नाहीये, तुमची सख्खी आत्या आहे. हो आई, पण काय? तिच्या आवडीनिवडीचा विचार करत बसले ना तर लग्नाचं वय उलटून जाईल तिच्या. बिन लग्नाची घोड नवरी घरात ठेवू? गावात काय काय लोक बोलतात माहितीये ना? शिक्कामोर्तब होईल त्यावर. आई, तुझं म्हणणं पटत नाही असं नाहीये ग. तुझी काळजी, तळमळ सगळं समजतंय मला. कसं आहे नाही? हे बघ, जे मला माझ्या डोळ्यांनी दिसलं ना ते बरं नाहीये एवढंच मला कळतं. त्या संकेतमुळं का कमी बदनामी झालीये? त्या वेदची पावलं आपल्या घराकडे वळाली. त्या खोताच्या पोराचं नलीला घरी येऊन भेटणं मला आवडलेलं नाहीये. धोक्याची घंटा आहे ही. असं काय बोलतेस तू? वेद आणि संकेत या दोघांची तुलनाच नाही होऊ शकत. हे वेद खरंच चांगला सेन्सिबल मुलगा आहे. म्हणून मी काय विषयाची परीक्षा घेऊ? हे बघ, तुला त्याची काय वकिली करायची आहे ना ही तू कर. माझं मत ठाम आहे. वेदच्या नसा नसात बाबाराव खोताचं रक्त सळसळतंय हे तूही लक्षात ठेव.
अरे अचानक अंधार कसा काय पडला? अरे बाबा, दिवसा डोळ्या अंधार कसा पडेल? अरे काही माणसांचा पायगुण तसाच असतो, त्यांच्यासोबत अशुभाची सावली येतेच. होय रे, बरोबर बोलतोस तू. मंदिरात दिवा पेटतो आणि ग्रामपंचायतीचं साबीत पेटत. तुझ्या धंद्यावर मंगळाची सावली पडली तर तू बर्बाद होशील. अजून किती बर्बाद होणार आहात शक्ती दादा? तुमच्या वडिलांचं कापडाचं मोठं दुकान होतं ना हो, काय झालं त्याचं? तुमच्या व्यसनापायी ते दुकान विकलत ना, आणि आता चहाची टपरी चालवत आहे. तेव्हा कोणाची सावली पडली होती हो? शक्ती दादा, कुणाचं चांगलं करू शकत नसाल तर निदान वाईट तरी बोलू नका. नली, नली अगं, नली ऐक, तू काय लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतेयस? मला ना आता सवय झाली हे सगळं ऐकायची. पण काल तू जे माझ्यासाठी केलंस ना, माझ्या पाठी खंबीरपणे उभा राहिलास, मला मान मिळवून द्यायचा प्रयत्न केलास, त्यासाठी खरंच थँक्यू. एक मिनिट, यात थँक्यू म्हणण्यासारखं खरंच काही नाहीये. कशाला थँक्यू उगाच? माझा एवढा विचार कोणीच नाही करत. पण काल जे घडलं ते खरंच खूप भयंकर होतं, आणि आता माझ्यासोबत कायम असंच घडत राहणार हे सत्य स्वीकारलं पाहिजे आता मला. एक मिनिट तरी, तू असा का विचार करतेस? काल जगात अनेक ठिकाणी अनेक चांगल्या अनेक वाईट गोष्टी घडल्या असतील ना. सर्वत्र घडणाऱ्या वाईट गोष्टींना तू जबाबदार आहेस का? पंचायतच्या ऑफिसला आग लागणं हा एक अपघात होता. आपल्या मनाची समजूत काढण्यासाठी अपघात हा खूप चांगला शब्द आहे. आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना ते कसं नाकारणार आपण? माझं वडाच्या झाडासोबत लग्न होणार होतं वेद. तू माझ्या भल्याचा विचार करून त्या फणसे गुरुजींना अडवून ठेवलंस. शेवटी काय झालं? गावासमोर मी अपशकुनी असं ठरलं ना. आता काल माझ्या हातून दीपपूजन होऊ नये म्हणून मला किडनॅप केलं गेलं. नली, मला असं वाटतं तू फार टोकाचा विचार करतेस. आय एम शुअर असं काहीही नसेल. मुळात इतक्या खालच्या थराला जाणारा कोणीही व्यक्ती गावात आहे असं मला नाही वाटत. मे बी असंही असू शकतं की अक्षरा आणि सुंदरला किडनॅप करायला ती लोक आली असावी आणि तुला अक्षरा समजून ते घेऊन गेले असावी. होऊ शकतं ना असं? काय माहिती. हा, पण तू माझ्यासाठी जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतोयस ना ते मला कळतायत वेद, आणि त्याचा खरंच खूप आधार वाटतोय मला. पण आपण जे जे करतोय ना सगळंच उलट होतंय रे. हे बघ, जादूची कांडी फिरवल्यासारखं पटकन सगळं छान नीट होणार नाहीये. सगळ्या गोष्टी नीट व्हायला वेळ लागेल. पण काल जे घडलंय त्यावरून मलाही वाटू लागलंय वेद की मी खरंच अपशकुनी आहे, तिकिळी आहे. त्यामुळे ना मला मनापासून वाटतं की माझं चांगलं करायच्या नादात तुझं काही वाईट होऊ नये. त्यामुळे प्लीज ही ना खरंच रिक्वेस्ट करते तुला, तू माझं चांगलं करायचा विचार मनातून काढून टाकवेत प्लीज. ते आता पॉसिबल नाहीये नली. मी तुला कमिटमेंट दिली, तुझ्यावरचा तिकळीचा डाग मी पुसेनच, आणि त्यासाठी जे सगळं करणं गरजेचं आहे ते सगळं मी करेन. नली, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आय प्रॉमिस यू. मला ना तुझी मजाच वाटते नली. नली, मी एवढ्या सिरियसली तुला सांगते आणि तुला मजा वाटते. अगं हे बघ, तसं नाही ग. म्हणजे बघ, भोवऱ्याभोवती अशी दोरी गुंडाळल्यावर त्याला जर सोडलं तर तो कसा स्वतःभोवती घराघरा फिरतो.
अशी तू प्रश्नांनी गुंडाळल्यासारखी असतेस आणि मग कन्फ्यूज असल्यासारखी स्वतःच्याच विचारांभोवती घराघरा फिरतेस. बस तू पण चेष्टा कर माझी. जाऊ दे मी जातो. नले नले ऐक ऐक थांब. हे बघ, आपण सगळे जर आपल्याच विचारात गुंतून बसलो ना तर साधे सोपे प्रश्नही अवघड वाटतात. तेच जर आपण हसत खेळत चांगला विचार केला ना तर नक्की मार्ग मिळतो. ते कसे मार्ग सापडतील देवालाच माहित. वाटेत खूप अडथळे आहेत ग. नाही तुझ्यात ना फर्मनेस कमी पडतो. म्हणजे अगं म्हणजे आपण आपल्याच प्रश्नांचा खंबीरपणे विचार करावा. आज जो प्रश्न तुझ्या समोर उभा आहे ना तोच प्रश्न तू वेद समोर उभा केला होतास की नाही. तो सुद्धा तेव्हा काहीच बोलला नाही, गप्पच राहिला. अगं पण आता बोलला ना. हे बघ, मधल्या काळात तुला खऱ्या खोट्याची पारख झालीच असेल. मला ना तुझं कधी कधी वागणंच कळत नाही नली. म्हणजे लग्न या विषयावरती वेदची तू भांडायची आणि आता तो स्वतः लग्नाला तयार आहे तर तुला विचार करायला वेळ हवा. काय हे तुझ्या आणि वेदच्या रिलेशन मध्ये ना खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याला कारण पण तसंच आहे मिताली. संकेत प्रकरण ना मला विसरताच येत नाही. अगं आता त्याच जुन्या आठवणी गोंजारत बसणार आहेस का. नशीब वेदने स्वतःहून पुढे येऊन विचारलं तुला. मिताली अगं आई आणि दादाचं काय. एक वेळ दादा तरी विचार करेल, आई विरोधच करणार. अगं ती काल पण वेदला खूप वाईट बोलली. बर ठीक आहे, मग तुझ्या आई आणि दादाने तुला एखादं स्थळ बघितलं तर मग काय लपवा शकतो मी तिकडे. हे लपवावं लागणार. मला पटत नाहीये हे. अगं मग ह्या सगळ्यात वेदचाच ऑप्शन बेस्ट आहे ना. पण त्यात पण अडथळेच आहेत ना. अगं मग तू वेदला असं का म्हणालीस की मला थोडा वेळ दे विचार करायला. लले तू खरंच विचार करणार आहेस ना वेद बद्दल. नाही खोतांचं नाव घेतलं तरी तुझी आई चिडते. तोच विचार करायला वेळ मागते ना मी. हो कर, पण असा किती वेळ घेणार आहेस तू विचार करायला. इथली थांब प्लीज. तू आता माझ्या आईसारखी उलट तपासणी करू नको. आधीच मला कळत नाहीये की मी काय करू ते.